गुड मॉर्निंग सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या सकाळीच्या मराठी ब्लॉगमध्ये. तर आज जायचं आहे आपल्याला वालाच्या शेंगा खुडायला आणि तिसरा खुडा चालू आहे. तर 2 खुडे झालेले आपले आणि आता हा तिसरा खुडा चालू आहे. तर तिसऱ्या खुड्याच्या काल 2 गल्ल्या खुडलेले आणि जे बाकी राहिलेले ते आज आपल्याला खुडायचे आहे. तर सकाळी सकाळी आवरलेलं आहे. सकाळचे वाजलेले आहे फक्त 8:15 आणि 8:15 वाजता पूर्ण काम आवरलं आहे. स्वयंपाक पण आवरला, धुणं भांडी पण आवरली, पोरांचे डबे पण झाले, आमचा पण स्वयंपाक झाला. तर डेली 2 वेळा स्वयंपाक करायला लागतो. ते सकाळचा 2 वेळा म्हणजे दोघांचा वेगळा आणि आमच्या दोघांचा वेगळा. तर कांद्याची पात आणि बाजरीच्या भाकरी पण केलेल्या आहे आणि पोरांसाठी पोळी आणि बटाट्याची चटणी. कारण कांद्याची भाजी थोडी रशीची, तर त्याच्यामुळे ते काही खाणार नाही. तर त्याच्यामुळे त्यांचं चालू आहे सेपरेट स्वयंपाक. आणि पसारा बघा मागं भरपूर पडलेले, पण आता तिथून आल्यावर त्याच आवरणार आहे. शेतकरी आपण, पसारा तर असणारच. तर कोणी कमेंटमध्ये सांगू नका की कपडे एवढे अडकवलेले असं. तर शेतकऱ्याचं घर म्हटलं की पसारा हा होतोच, किती आवरलं तरी. किती निघालं खराब. हां, पावशेराने भरणार त्या. तर आत्ताच आम्ही शेंगा खुडून आलेलो आहे आणि आजचा खुडा म्हणजे आज फक्त व्यापारच्याच खुडलेले आहे 10 किलो आणि दुपारून परत खुडायचे आहे. तर उद्याचा आहे शुक्रवार. तर नागपंचमी पण आहे उद्या. तर सणामुळं उद्या पण थोडासाच खुडायचे आहे व्यापाऱ्याच्या आणि थोड्याशा बाजारपुरत्या खुडायचे आहे. आता फक्त 10 किलो खुडले आहे आणि आत्ताच आम्ही जस्ट घरामध्ये आलेलो आहे, जेवण केले आणि दरवाजा तुम्हाला पुढं लावलेला दिसत आहे कारण पूर्ण घर हे सामसूम झालेलं आहे. दीदी गेलेली शाळेमध्ये आणि ते पण गेले तिला सोडवण्यासाठी आणि ज्या शेंगा खुडल्या तर त्या पण व्यापाऱ्याला देण्यासाठी. तर शेंगा खुडण्याचा काही मी व्हिडिओ घेतला नाही कारण पाऊस आला होता, तर त्याच्यामुळे काही व्हिडिओ घेतला नाही. आता नंतर शेंडे पण खुडायचे आहे. आता लगेच शेंडे खुडायला सुरुवात करायची आहे आणि दुपारून परत शेंगा खुडायचे आहे. तर मी त्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा व्हिडिओ टाकलेला होता. तर रवरो माणसाला असं सांगायला पण वेळ वाटतं की काय लोक कमेंट करतात. कमेंट करणाऱ्यांनी खरंच व्यवस्थित कमेंट करा. कमीत कमी आपला शेतकरी चॅनल आहे, शेतकऱ्यासारखेच कमेंट करा. आणि त्यांनी ते लाडकी बहीण योजनेचा जो मी व्हिडिओ टाकलेला होता तर त्या व्हिडिओला त्यांनी अशी कमेंट टाकली होती की फालतू पोस्ट आहे असं. तर मला त्याला एकच म्हणायचं आहे की तुला याच्यामध्ये काय फालतूपणा वाटला. फालतू व्हिडिओ बघायला चालतात आणि शेतकऱ्यांनी थोडा टाईमपास म्हणून काही व्हिडिओ बनवला की फालतू व्हिडिओ होऊन जातो. तर कमेंट करणाऱ्यांनी व्यवस्थित कमेंट करा, नाही तर इथून पुढे तुमचा स्क्रीनशॉट घेऊन तुमच्यावर सक्त कारवाई केली जाईल. तर फालतू म्हणजे हा शब्द काय झाला. तू अशी फालतू व्हिडिओ बघायला चालतात का. शेतकऱ्यांना फालतू म्हणण्याची तुझी हिंमतच कशी झाली. तर पुन्हा अशा जर कमेंट आल्या ना तर मग त्याला जबाबदार कमेंट करणारच राहील. तर खूप कमेंट असतात पण मी काही जास्त प्रत्येकाचीच कमेंट वाचून दाखवत नाही. पण नका करू कमेंट. स्वतःच्या याच्यामध्ये एक शब्दसुद्धा याच्या कॅमेऱ्यासमोर बोलायची हिंमत नाही. आणि एक शेतकरी महिला असते, ती स्वतःचा सर्वांचा आवरते, तिच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडते आणि मग ती व्हिडिओ बनवते. तर तिला असे कमेंट टाकतात की फालतू व्हिडिओ आहे असं तसं. तर फालतू व्हिडिओमध्ये नेमकं त्या व्हिडिओमध्ये तुला काय फालतूपणा वाटला मला परत कमेंट कर आणि मग सांग की त्या व्हिडिओमध्ये तुला काय फालतूपणा वाटला, फालतू व्हिडिओ आहे असं. तर म्हणजे योजना आहे ते प्रत्येकाला मान्यच आहे. योजना त्यांनी काढली ती काही वाईट नाही काढली, चांगलीच काढली. पण माणसाचं एक मत असतं की ह्या योजनेपेक्षा जर पोरांना कुलमीचं प्रमाणपत्र दिलं असतं किंवा मग अजून जे बेरोजगार त्यांना जर व्यवस्थित नोकऱ्या दिल्या असत्या तर ते पण व्यवस्थित झालं असतं. एवढंच म्हणणं मांडलेलं होतं की बोलले नाही मी वाईट योजना आहे असं. तर एवढंच म्हणणं होतं की फक्त योजना आहे ना ती चांगली आहे पण त्याच्या व्यतिरिक्त हे पाहिजे होतं असं म्हणणं होतं. तर तुम्हीच सांगा कमेंट करून मला याच्यामध्ये फालतूपणा काय आहे. तर त्याने अशी पोस्ट टाकली असं होतं की फालतू पोस्ट आहे. तर काल काय शेंगा खुडल्याचा व्हिडिओ काढला नाही मी कारण पाऊस खूप चालू होता. तर याची एवढीच कामगिरी खूप राहते, दररोज उठून शेंडे खुडायचे. तर
दळण करायचे, अजून थोड्या वेळानं करेल मी आता. नाही शेंडे कुठून आले का मग दळण करणारी मी. तर दादा काय आज गेला नाही आणि दादाचा चालू आहे त्या साईडला अभ्यास, पण तो खिडकीतून बोलतोय मम्मी दळण करून घे, परत शेंगा खुडायला आणि शेंडे खुडायला गेल्यावर वेळ होईल. तर मी त्याला म्हटलं आपण शेंडे खुडून आले की मग मी दळण करणार आहे आणि नंतर मग राहील तो वालाचा खुडा. तर त्याची काही तब्येत बरोबर नाही आहे आज, त्याला थोडी सर्दी झालेली आहे, तर त्याच्यामुळं तो काय आज गेला नाही अकॅडमीमध्ये. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर सपोर्ट करा, सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ कोणी बघती नाही, तर शेतकरी व्हिडिओ आहे, नक्कीच सर्वांनी शेतकऱ्यांना सपोर्ट करा. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.